तर त्यासाठी मी गॅसवर कढई ठेवून दिलेली आहे. तुम्ही कुकरमध्ये पण करू शकता. तर त्यासाठी मी कढईच घेतलेली आहे, गॅसवर ठेवून दिलेली आहे. त्यामध्ये तेल टाकून देते. आता 2 चमच तेल टाकून द्यायचं. यामध्ये 2 चमच तेल टाकून दिलेलं आहे. त्यामध्ये टाकून देते थोडेसे जिरे, अर्धा चमच जिरे त्यामध्ये टाकून द्यायची. जिरे फुलले की त्यामध्ये टाकून द्यायचा आपण घेतलेला काप करून कांदा. कांद्याला थोडंसं मऊ होऊ द्यायचं. कांदा मऊ झाला की लगेच त्यामध्ये टाकून द्यायचा 1 टोमॅटो चिरून घेतलेला आपण. कांदा आणि टोमॅटो मऊ झाला त्यामध्ये टाकून द्यायची आलं लसणाची पेस्ट. घेतलेल्या 2 मिरच्या, मी 2च घेतलेल्या आहेत, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता. आता नंतर वटाणा पण लगेच टाकून द्यायचा. नंतर त्यामध्ये टाकून देते शेंगदाणे. नंतर बटाटो पण यामध्ये टाकून द्यायचा. बटाटोची साल काढून घेतलेली नाही. नंतर शेवटी टाकून द्यायचा 1 तमालपत्र, दालचिनी, खडे मसाले घेतलेले. यामधला कच्चेपणा जाईपर्यंत फ्राय करून घ्यायचे तेलात. नंतर त्यामध्ये अर्धा चमच बिर्याणी मसाला टाकून द्यायचा. नंतर त्यामध्ये टाकून द्यायचं लाल तिखट, अर्धा चमच लाल तिखट टाकून दिलेलं आहे. आणखीन थोडं टाकून देते. नंतर त्यामध्ये टाकून द्यायचं 2 चमच घेतलेलं दही. नंतर त्यामध्ये टाकून द्यायची हळद, चिमूटभर हळद टाकून दिलेली आहे. नंतर त्यामध्ये टाकून द्यायचं, यामध्ये पाणी टाकून द्यायचं